नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि छान देवाची पूजा झाली आहे। खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं आहे आणि त्याचबरोबर मुलांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, म्हणून आज विचार केला की नाश्त्यासाठी थोडंसं काहीतरी डिफरंट असं बनवत आणि म्हणून मेदूवडा त्याचबरोबर सांबार आणि चटणी असा आजचा मेनूचा प्लॅन केलेला आहे। आणि सुट्ट्या सुरू आहेत, आजी आजोबा इथे आहेत, म्हणून खूप मस्त असा टाइम आम्ही स्पेंड करत आहोत। खूप छान आमची प्रागची ट्रिप झाली आणि त्यानंतर आता इथे आजचा जो प्लॅन असणार आहे तो खूप मस्त आहे आणि म्हणूनच आम्ही पटपट आवरत आहोत आता सकाळी। आणि आई पण आहे, त्यामुळे आमच्या घरातलं पण पटपट आवरून होतं। आणि त्यानंतर सुट्ट्या सुरू आहेत म्हणून इथे मुलांनी जो एअर हॉकीचा जो गेम आहे तो पहिले असेंबल करत आहेत आणि त्यानंतर मस्त त्यांनी दोघांनी पण एन्जॉय केलं। आजोबांसोबत खेळणं सुरू आहे त्याचं, सो मस्त असा टाइम स्पेंड करत आहे। तर आता आम्ही आलेलो आहोत बस स्टॉपवर आणि इथून आम्ही जाणार आहोत एका खूप छान अशा स्पॉटवर। आणि त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवेल की आज आईचा आणि माझा ड्रेस सेम आहे। येस, सो आम्ही दोघींनी सेम ड्रेसिंग केलेलं आहे आणि ह्याचं कारण काय आहे हे तुम्ही अंदाजा लावूच शकता। सो आईने भारतातून येतानाच आमच्या दोघींचा असा सेम ड्रेस आणलेला की जेणेकरून इथे छान असे फोटोज आणि व्हिडिओज आम्ही घेऊ शकू। आणि पप्पा पण इथे तयार झालेले आहेत आणि आता आम्ही आहोत इथे बस स्टॉपवर। सो इथून आम्ही एका स्पॉटवर जाणार आहोत आणि असं आहे सध्या इथे स्कॉनेचा पास आहे, म्हणजेच इथे स्कॉने म्हणून जो रिजन आहे त्याचा पास येत असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारा एरिया जो आहे जवळपासचा तो एक्सप्लोर करू शकता, बघू शकता आणि खूप सुंदर अशी कंट्री आहे स्वीडन। तर म्हणून आम्ही विचार केला की आज सुट्टी आहे, मुलांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, सो त्याच्यामुळे मस्त फिरायचं आहे बस। बाकी आजचा खूप असा काही प्लॅन नाही असेल। सो मला असं वाटतं की खूप छान असेल आमचा आजचा दिवस। आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत दुपारचे 3-3:30, पण आता रात्री 8-9 वाजेपर्यंत बऱ्यापैकी सनलाईट असतो, त्यामुळे तसा भरपूर वेळ आहे आणि कार्तिक परत आमच्या सोबत आहेत। सो आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला पण आवडेल, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचा पुढचा काय प्लॅन असणार आहे ते पण दाखवते। आणि इकडे आहे कार्तिक आणि वरळ आणि आजचं वातावरण तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी क्लाउडी आहे, मधून थोडंफार ऊन येत आहे, पण ढगाळ असं वातावरण आहे आजचं। आणि आता आम्ही आहोत बसमध्ये आणि भारतातून जेव्हा आई पप्पा येत होते त्यावेळेसच खूप सारी लिस्ट होती की काय काय पाहिजे काय काय नाही। आईने सुद्धा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आणलेल्या। सो त्याच वेळेस माझ्या बहिणीने ही कल्पना दिली की तुम्ही दोघी ट्विनिंग करा, खूप छान सेम ड्रेस घालून फोटोज व्हिडिओज काढा, जेणेकरून एक खूप छान अशी आपली मेमरी आपण बनवतो आणि जे आपल्याला पुढं पण बघितल्यावर खूप छान वाटतं ना। सो म्हणूनच आज आईनी आणि मी सेम ड्रेस घातलेला आहे आणि बसनी आम्ही इथं जे सेंट्रल स्टेशन आहे ह्या सिटीचं तिथं आलेलो आहोत आणि इथं सोवेनियरचं शॉप आहे। सो आई पप्पा इथे राहिले आणि म्हणूनच मला त्यांच्यासाठी म्हणून इथे सोवेनियर बघायचं आहे। त्यांची पण इच्छा आहे की इथं स्वीडनचं एक सोवेनियर असावं म्हणून। सो म्हणून आम्ही सोवेनियर बघितले, भरपूर व्हरायटी आहे या शॉपमध्ये आणि एक खूपच सुंदर असं सोवेनियर मला इथं चॉईस झालं आणि आई पप्पांना पण ते खूप आवडलं। सो आम्ही ते घेतलं आणि पुढं निघालो। आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे असलेल्या सेंट्रल स्टेशनवर। तर इथून आम्ही दुसऱ्या सिटीमध्ये जाण्यासाठी म्हणून ट्रेन आहेत, सो त्यांनी आम्ही जाणार आहोत लुंड ह्या सिटीमध्ये। सो खूप छान आहे ही सिटी, या आधी देखील आम्ही लुंड ह्या सिटीमध्ये राहत होतो आणि म्हणूनच आम्ही विचार केला की आत्ता तिथे जाऊयात आणि आई पप्पांना पण करमावं किंवा त्यांना पण बोर होऊ नये म्हणून आम्ही जसं मी आधी म्हणलं तसं की कधी घरी थांबतो तर कधी बाहेर पडतो की जेणेकरून आत्ता सीझन पण छान आहे। सो त्यांना पण खूप छान वाटत आहे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बघायला। आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5, तर तुम्ही बाहेर बघू शकता मस्त उजेड आहे आणि इकडे आई पप्पा पण आहेत। आणि आता आम्ही आलेलो आहोत लुंड ह्या सिटीमध्ये
आणि हा जो एरिया आहे हा सेंट्रल स्टेशनच्या अगदी जवळचा एरिया आहे. खूप छान असा स्पॉट आहे. सो म्हणून आम्ही इथे देखील फोटोज व्हिडिओज घेतले. आणि त्याचबरोबर इथूनच पुढं जाण्यासाठी म्हणून ट्राम आहे, जी की ऑलमोस्ट ह्या सिटीच्या बाहेर म्हणजेच युनिव्हर्सिटी साईडला जाणारी ट्राम आहे. सो म्हणून आम्ही तिथे चाललेलो आहोत आणि तिथे काय असणार आहे ते पण मी दाखवते. आणि लुंड ह्या सिटीमध्ये असलेली जी युनिव्हर्सिटी आहे ती वर्ल्डच्या टॉप युनिव्हर्सिटीजमधून आहे. आणि टॉपची युनिव्हर्सिटी असल्यामुळेच इथे बरेच या सिटीमध्ये स्टुडंट्स देखील तुम्हाला दिसतील. आणि आज लकीली ट्रेनला बसेसला गर्दी नाही आहे. आणि आता आम्ही आहोत ट्राममध्ये. आणि सध्या समरचा सीझन आहे म्हणून जेव्हा आपण येत असतो त्यावेळेस खूप छान अशी हिरवळ सगळीकडे दिसते. वेगवेगळ्या रंगाची फुलं झाडं दिसतात. सो ते बघून खूप छान वाटतं. ते आकर्षित करतात आपल्याला आणि मस्त वाटतं फिरायला हा सीझन. आणि फायनली आत्ता आम्ही आलेलो आहोत या स्पॉटपाशी. सो इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी विंडमिल केलेली आहे त्यांनी. आणि इथेच आता आम्ही फोटोज व्हिडिओज घेत आहोत. ॲक्च्युली अजून एक स्पॉट आहे जो की थोडंसं इथून एक 5 ते 7 मिनटाचंच अंतर आहे, जे की वर हिलवर असं चढून जायचं आणि तिथून वरून पूर्ण सिटीचा असा व्ह्यू दिसतो. अशा पद्धतीचा तो स्पॉट आहे जो आम्ही लास्ट टाईम बघितला होता. आम्ही तिथे गेलेलो आणि त्याच्याच बाजूला एक खूप सुंदर असं लेक देखील आहे. परंतु आत्ता मात्र आम्ही इथे फक्त फोटो घेतले आणि नंतर बऱ्यापैकी वेळ झालेला आणि जाताना आम्हाला बसनी जायचे. सो म्हणूनच आम्ही इथे फक्त फोटोज घेतले. आणि आता इथे आम्ही ट्रामचा जो शेवटचा स्टॉप आहे तिथे आलेलो आहोत. तिथे खूप सुंदर अशी विंडमिल तर आहेच जिथे आम्ही फोटो व्हिडिओ बनवले. आणि त्यानंतर इथे आहे ॲपलचं झाड. सो मस्त असे ॲपल आहेत त्याला लागलेले आणि वरच ते तोडून खाणं सुरू आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही मोठं असं ॲपलचं झाड आहे. अजून ॲपल पिकलेले नाही आहेत पण तरी देखील खूप छान आहेत. आणि इथे फिरताना बऱ्याचदा तुम्हाला असे वेगवेगळ्या फळांचे झाडं देखील दिसतात की ज्याच्यावर फळं लागलेले असतात, बहरलेले असतात ते झाडं. बरेच हातात किती ॲपल आहेत बघू. अजून एक ॲपल आहे ना. इट्स व्हेरी डिलिशियस. Is it? इट इज व्हेरी डिलिशियस. आणि इथे ॲपल्स भरपूर सारे पिक करून झाले, टेस्ट करून झाले. काही ग्रीन आहेत, अजून पिकलेले नाही आहेत. हा कसा आहे? खूप छान. हा एरिया जो आहे हा खूप शांत एरिया आहे. बऱ्यापैकी सिटीच्या बाहेरचा एरिया आहे हा. आणि आता इथून परत आम्ही रिटर्न जात आहोत. आणि इकडे ट्राम उभीच आहे. इथे आहे ट्राम आणि इकडे आहे विंडमिल जिथे. सो आता आम्ही जात आहोत परत एकदा ट्राम मध्ये. आणि आता आम्ही आलेलो आहोत युनिव्हर्सिटीच्या स्टॉपला. सो म्हणूनच आम्ही आता इथून मालमो पर्यंत येलो बसनी जाणार आहोत, जी की रिजनल बस आहे. सो एका सिटीपासून दुसऱ्या सिटीपर्यंत आपण जाऊ शकतो. आम्ही आता आहोत लुंडमध्ये. सो लुंडमधून मालमोचा आमचा आता पुढचा जो ट्रॅव्हल आहे तो तसा असणार आहे. सो चला आता भेटतो थोड्या वेळ. लहानपणी आईने मला आणि बहिणीला सेम ड्रेस घेतलेले आणि त्यावेळेस आम्ही खूप छान असं ते ड्रेस घालून फिरत होतो आणि आम्हाला खूप आवडायचं ह्या गोष्टी. आणि आज इथे आईसोबत आपली संस्कृती जपताना की आपलं कल्चर आपण आपल्या पेहराव्यामधनं दाखवतो, आपल्या पोशाखामधून दाखवतो, तर हे खरंच खूप छान वाटलं मला. कसं वाटलं आई? खूप छान. मजा आली? मजा आली. सो इथला एरिया खूप छान आहे. इकडचा तुम्ही बघू शकता.
आणि आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी नेहमी मेमोरेबल राहील. आणि फायनली आता आम्ही बसमध्ये आहोत. सो आम्ही आता घरी जात आहोत. आता ऑलमोस्ट रात्रीचे 8:30-9 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. तर इथे अजून एक गोष्ट सांगेल की सगळ्या ट्रान्सपोर्टमध्ये जसं आम्ही ट्रेन, बस त्याचबरोबर ट्राममध्ये फिरलो. सो सगळीकडं तुम्ही स्कॉने ट्रॅफिकन म्हणून ॲप आहे, तिथे पास मिळतो. तोच पास या सगळ्या ट्रान्सपोर्टमध्ये चालतो. आणि आज दुसरा दिवस आहे. सो आज मी जेवणामध्ये एकदम खास असा मेनू बनवलेला आहे. तर आमरस थाळी म्हणू शकतो आपण किंवा व्हेज थाळी म्हणू शकतो आपण. तर तसा मस्त असा प्लॅन केलेला आहे की ज्यामध्ये आहे कांद्याची भरडा भाजी, आमरस, त्याचबरोबर भेंडीची भाजी, वरण, भात, पोळ्या असा सगळा छान मेनू आहे. आणि आमरस आहे तर पापड, कुरड्या तर झाल्याच पाहिजेत. आणि म्हणूनच इथे छान असं जेवण बनवलेलं आहे. आणि इथे इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये खूप मस्त आपल्याकडचा भारतातला आलेला हापूस आंबा मिळाला. आणि तुम्ही बघू शकता रस पण एकदम मस्त बनलेला आहे. आणि युरोपमध्ये राहून पण आम्हाला सगळ्यांना आमरसाचा आस्वाद घेता आला, हापूस आंब्याचा आस्वाद घेता आला. सो म्हणून आम्ही सगळेजण खूप खुश आहोत. खूप मस्त असं आमचं जेवण झालं. आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.